नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रत्नाकर आणि राजश्री दोघंसुद्धा देवावरून आलेले असतात। देवावरून आल्या लगेचच राजश्री सिंधूच्या रूममध्ये जायला लागते। रत्नाकर तिथे येतो आणि राजश्रीला थांबवतो। म्हणतो, अगो कुठे चाललेस तू? सिंधू झोपली असेल अगं आत्ता। त्यावेळेस राजश्री म्हणते, काय नाही अहो, देवीचं कुंकू एवढं तिला मला लावायचं होतं। आणि त्या क्षणी तिथे रुक्मिणीसुद्धा येते आणि ती राजश्रीला असं म्हणते की अगं सिंधू आतमध्ये नसेल, ती राघवच्या रूममध्ये असेल। असं रत्नाकर आणि रुक्मिणी मुद्दामूनच राजश्रीला थांबवण्यासाठी बोलत असतात, कारण त्यांना असं वाटतं की कृष्णा घरी नाहीच आहे। त्यानंतर लगेचच इकडे राजश्री राघवच्या रूमकडे जायला लागते। तर इकडे पिंकी, राघव आणि कृष्णा तिघंसुद्धा बोलत असतात। त्यावेळेस पिंकी देअर इज अ कृष्णा असं बोलत असताना सगळं काही राजश्री ऐकते आणि म्हणते, कोण आहे ही कृष्णा? असं बोलता क्षणी सगळ्यांना धक्का बसतो। त्याचबरोबर कृष्णाला राघवच्या रूममध्ये बघून ऑलरेडी रत्नपारखी कुटुंबाला धक्का बसलेला असतो। आता कशाप्रकारे कृष्णा या सगळ्या प्रकरणाला सामोरे जाणार हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।